नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण एक चांगला नागरिक कसा होऊ शकतो या विषयावरती मराठी भाषण लिहिणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र, आज मी एक चांगला नागरिक कसा होऊ शकतो यावर बोलणार आहे। एक चांगला नागरिक होणे म्हणजे देशाचे कायदे पाळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि समाजातील सर्व लोकांशी आदराने वागणे होय। कर्तव्याची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे जगल्यास देशाच्या प्रगतीस हातभार लागतो। आदर्श नागरिक म्हणजे अशी व्यक्ती जी सामान्यतः सार्वभौम्य, राज्याचा कायदेशीर सदस्य आणि राष्ट्राशी संबंधित म्हणून प्रथा किंवा कायद्यानुसार मान्यता प्राप्त व्यक्तीची स्थिती म्हणून परिभाषित केली जाते। सरकार किंवा संस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या नागरिकत्वाची व्याख्या त्यांची मूल्ये विश्वासावर आधारित व भिन्न असतात। काही देश नागरिकांची व्याख्या तेथे जन्मलेले लोक म्हणून करू शकतात। काही देशांना नागरिकत्वासाठी पात्र समजण्यासाठी कोणताही संबंध असणे आवश्यक राहत नाही, असंही असतं। मग आपण आपल्या दैनंदिन जीवनात चांगला नागरिक आणि आदर्श कसा बनू शकतो हे माहिती करून घेऊ। सर्वप्रथम आपण समाजात सक्रिय सहभाग व्हायला हवे आणि केवळ बाजूला बसून चालणार नाही। आपल्याला आजूबाजूच्या परिसरात काय समस्या आहेत त्या सोडवण्याचा आणि तो सोडवून घेण्याचा आणि इतरांशी समस्याबद्दल बोलण्याचा आपण संवाद साधला पाहिजेत। समाजात बदल घडवायचा असेल तर आपल्या सर्वांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत। एक चांगला नागरिक असा देखील असतो जो आपल्या समाजासाठी योगदान देतो। लोकांनी चांगले नागरिक बनणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांचा संपूर्ण समाजाला फायदा होतो। एक चांगला नागरिक समाजाच्या कल्याणासाठी योगदान देतो। आपले राष्ट्र पुन्हा महान बनवण्यासाठी आपण प्रामाणिक, सत्यवादी आणि शूर असले पाहिजेत। एक चांगला नागरिक असल्याने व्यक्तीच्या व्यक्तिगत हिताची भावना वाढू शकते। जे रहिवासी समुदायाची काळजी घेतात, राजकीय प्रक्रियेत भाग घेतात आणि नागरिक क्रियाकलापांसाठी स्वयंसेवक असतात, त्यांना समुदाय आणि संलग्नतेची भावना अधिक असते। अलीकडच्या वर्षात राजकीय आणि सामाजिक ठिकाणी नागरिकत्व हा खूप चर्चेचा विषय बनला आहे। नागरिकत्वाचे धडे मुले शाळेत असतानाच घेतात। एक चांगला नागरिक होणे म्हणजे कायद्याचे पालन करण्यापेक्षा जास्त हे एक चांगली व्यक्ती असण्याबद्दल आहे, ज्यामध्ये इतर लोकांबद्दल सहानुभूती असणे आणि इतरांचे अनुसरण करण्यासाठी एक चांगले उदाहरण सेट करणे समाविष्ट आहे। एक चांगला नागरिक असणे हे केवळ बोलून चालणार नाही, तर ते आचरणात सुद्धा आणले पाहिजेत। आपण राहतो त्या समाजाप्रती जबाबदारीची भावना असणे महत्त्वाचे आहे। दरवर्षी मतदान करून आपण एक चांगला नागरिक होणे सुद्धा महत्त्वाचे आहे। तुम्ही स्थानिक समुदाय, धर्मदाय संस्थेमध्ये सामील व्हायला पाहिजेत आणि स्वतःची सुरुवात करायला हवी। दुसरा उत्तम पर्याय म्हणजे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम इत्यादीमध्ये तुमचा वेळ स्वेच्छेने घालवायला हवा। एक चांगला नागरिक असणे हे आपली आजूबाजूचा समाज आणि देश यांच्या फायद्यासाठी आहे। आज आपण मराठी भाषण मी एक चांगला नागरिक कसा बनू शकतो याविषयी थोडक्यात मराठी भाषण पाहिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।